50 वर्षानंतर शरीरामध्ये नैसर्गिक बदल सुरू होतात. जसं की स्नायू कमी होणं, हाडांची ताकद घटणं, हार्मोन्स बदलणं, पचन मंदावणं, झोप कमी होणं. अनेक वेळा वयामुळे नव्हे तर आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे शरीर अधिक कमजोर होतं. 50 वर्षानंतर शरीर कमजोर करणाऱ्या काही चुका जसं की हालचाल कमी करणं. वय वाढले म्हणून अनेक लोक चालणं, व्यायाम करणं, काम करणं कमी करतात. यामुळे काय होतं तर स्नायू कमकुवत होतात, गुडघे कडक पडतात, वजन वाढतं, हृदय कमजोर होतो आणि थकवा वाढतो. यासाठी काय करावं तर दररोज 30 ते 45 मिनिटे चाला, योगासनं करा, घरातली स्वतःची कामे स्वतः करा. प्रथिनांचा अभाव. 50 नंतर शरीराला स्नायू टिकवण्यासाठी प्रथिने लागतात. यासाठी पोळी भाजी किंवा भातावर भर देतात आणि यामुळे स्नायू कमकुवत होतात, कमजोरी जाणवते, थकवा येतो, शरीरामध्ये शक्ती कमी होते. यासाठी मूग, हरभरा डाळी खा, दूध, ताक, दही खा, अंडी खा, सुकामेवा, पनीर यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तिसरी चूक म्हणजे पाणी कमी पिणं. वय वाढल्यावर तहान कमी लागते, त्यामुळे अनेक लोक कमी पाणी पितात. यामुळे किडनीवर ताण येतो, बद्धकोष्ठता होते, थकवा जाणवतो, चक्कर येते, त्वचा कोरडी पडते. यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता, जेणेकरून यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो. दिवसभर थोडं थोडं पाणी प्या, ताक प्या, नारळ पाणी प्या, सूप प्या. चौथी चूक म्हणजे झोपेकडे दुर्लक्ष. मोबाईल उशिरापर्यंत बघणं, चिंता करणं याचा परिणाम म्हणजे स्मरणशक्ती कमी होते, BP वाढतो, मन अस्वस्थ राहतं, शरीर रिकामं वाटतं. यासाठी काय करावं? रात्री वातावरण शांत ठेवा, झोपण्यापूर्वी मोबाईल टाळा, हलकं संगीत ऐका, ध्यान करा. दुसरी चूक म्हणजे सतत ताण आणि चिंता. भविष्याची चिंता, मुलांची काळजी, आर्थिक ताण यामुळे शरीर आतून कमजोर होतं. यामुळे हार्मोन्स बिघडतात, BP वाढतो, हृदयावरती ताण येतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यासाठी सकारात्मक लोकांमध्ये राहा, प्रार्थना, ध्यान करा, छंद जोपासा, मनातील गोष्टी बोलून दाखवा. जास्त साखर आणि तेलकट पदार्थ टाळा, कारण वय वाढल्यानंतर शरीराची पचनशक्ती कमी होत जाते. चुकीचा आहार घेतला तर मधुमेह, फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल, वजन वाढतं, सांधेदुखी वाढते. यासाठी काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्रास कमी होईल. तेव्हा जास्त गोड, तळलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स, जंक फूड टाळा. स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नका. अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता वेदनाशामक गोळ्या घेतात, इतर औषधे घेत राहतात आणि याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. जसं की किडनी खराब होते, लिव्हरवर ताण येतो, BP वाढते, पोटाचे विकार होतात. दुसरी चूक म्हणजे सूर्यप्रकाश टाळणं. घरातच जास्त राहिल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन D कमी मिळतं, त्यामुळे आपली हाडे कमकुवत होतात, सांधे दुखतात, स्नायू कमकुवत होतात. यासाठी सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 15 ते 20 मिनिटे चाला किंवा सूर्यप्रकाश घ्या. नियमित तपासण्या करा. मला काही होत नाही असं समजून तपासण्या टाळणं ही खूप मोठी चूक आहे. BP, साखर, किडनी, कोलेस्ट्रॉल, हृदयाची तपासणी नियमितपणे करत राहा. एकटेपणा आणि सामाजिक दुरावा. एकटं राहणं शरीर आणि मन दोन्ही कमजोर करतं आणि याचा परिणाम म्हणजे नैराश्य येतं, उत्साह कमी होतो, झोप खराब होते, स्मरणशक्तीवरती परिणाम होतो. एकंदरीतच आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. यासाठी मित्रांशी बोला, कुटुंबासोबत वेळ घालवा, समाजकार्य करा, छंद जोपासा. 50 नंतर शरीर मजबूत ठेवण्यासाठी रोज चाला, संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, सकारात्मक विचार करा, नियमित शरीराची तपासणी करा, भरपूर पाणी प्या, ताण कमी ठेवा, हलका व्यायाम करा, योग करा. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे 50 वर्षानंतर वय वाढणं ही समस्या नसते, तर चुकीच्या सवयी मोठ्या समस्या बनतात. योग्य जीवनशैली ठेवली तर 50 नंतरही तुमचं शरीर मजबूत, उत्साही आणि नक्कीच निरोगी राहू शकतं.